सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक खूप छान संदेश आला आहे माझ्याकडे आणि तो तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं म्हणून ही क्लिप बनवते. ग्रुपमध्ये का राहावं. शीर्षक आहे ग्रुपमध्ये का राहावं. खूप सुंदर लेख आहे. बघा, एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते. ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंब, मित्रांचे ग्रुप, काही एकटी माणसं असे सगळेजण होते. एक मध्यमवयीन एकटा राहणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता. सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरिरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची. मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने कोणतीही सूचना न देता भाग घेणं बंद केलं. त्याची वाट पाहून काही आठवड्यानंतर गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचं ठरवलं. एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले. त्या माणसाने शेकोटी पेटवली होती आणि थंडीत ऊब मिळवण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता. त्या माणसाने सरपंचाचं स्वागत केलं. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही, नुसतं अभिवादन झालं. त्यांच्या मूकसंवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले. काही मिनिटांनंतर सरपंच उठले. त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जळणारी फांदी बाजूला काढून घेतली आणि परत जागेवरती जाऊन बसले. तो माणूस हे सगळं निर्विकारपणे पाहत होता. थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसायला लागली. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी दिसणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरलं नव्हतं. तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा फक्त उरला होता. अजूनही दोन्ही व्यक्तींमध्ये काहीच संवाद झाला नव्हता. निघण्याची तयारी करण्यापूर्वी सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवून दिला. ताबडतोब तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, तेजोमय झाला आणि पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला. तेव्हा सरपंच निघणारच होते आणि दारात पोचलेले होते. तर तो मनुष्य म्हणाला, तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच परत ग्रुपमध्ये येईन. मंडळी, आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्त्वाचा आहे? कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य बाकीच्या मित्रांकडून ऊर्जा, तेज घेतो. ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एक ऊर्जेचा, ज्वालेचा भाग आहेत याची जाणीव असणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं की धीर देणारे आहे. आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत. ग्रुप देखील एक कुटुंब आहे. कधीकधी आपण काही मेसेजेस, भांडणं आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही. एकमेकांशी संपर्क असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणि आपल्यापैकी कोणीच एकटं नसल्याचं जाणून तसं तिथे आपण जात असतो. तर मग चला मंडळी, आपला हा ग्रुप पण आपण जिवंत ठेवूया. ज्योत आपली जी आहे ही मैत्रीची, ती जिवंत ठेवूया. नमस्कार. पुन्हा अशा छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत आपण उद्या. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.